तर एक म्हणजे एक वेगळी स्टोरी आहे, एक वेगळी कथा आहे आणि मेन म्हणजे की जसं तुम्ही म्हणालात की काही वेळानंतर तू येतोस वगैरे. पण कसं आहे की मध्ये म्हणजे मी फक्त एक मध्ये असं केलं होतं की एक म्हणजे स्टडीचं मध्ये खूप चालू होतं माझं. सो नंतर वर्षाला माझे 1 किंवा 2 सिनेमे मी करायचो. मग नंतर मी आता थोडा फ्री टाईम काढून मी जास्तीत जास्त फोकस इकडेच कसं देता येईल हे पाहायला गेलो मी. आणि दुसरी एक गोष्ट अशी की ही जी कथा आहे, एक होतं पाणी, ही जी फिल्म आहे, तर या फिल्ममध्ये पाण्याला आपण किती गांभीर्याने महत्त्व दिलं पाहिजे हे उत्तमरित्या ते सांगितलेलं आहे आणि सादर केलेलं आहे तसं. कारण की आपण आपल्याला लवकर पाणी जेवढं लवकर अवेलेबल होतं तेवढं आपल्याला ना, जी गोष्ट आपल्याला लवकर अवेलेबल होते त्याची किंमत आपल्याला कळत नाही. आणि बऱ्याच गोष्टी अशाही घडलेल्या आहेत की जिथे पाणी नसताना रेल्वेने पाणी पुरवलेलं आहे किंवा बऱ्याच काही देशामध्ये तर म्हणजे पाण्याविना पण लोक मरतात किंवा एक भुकेने पण माणसं वगैरे मरतात. सो पाणी हा किती गांभीर्याने विषय घेतला जाऊ शकतो हे या सिनेमातून दाखवलेलं आहे आणि खूप उत्तम कथा आहे आणि सगळ्यात म्हणजे वेगळी कथा आहे. आत्तापर्यंत कुठेही तुम्हाला म्हणजे असा सिनेमा पाहायला मिळाला नसेल. आणि मी फक्त असं सांगत नाही किंवा मी या सिनेमामध्ये आहे किंवा हा सिनेमा सर्वांनी बघितलंच पाहिजे. हा सिनेमा सर्वांनी बघाच, कारण की एक वेगळी कथा आहे आणि नक्कीच तुम्हाला ही फिल्म पाहायला आवडेल. डिरेक्टर सरांची पण रोहन सरांची पण म्हणजे त्यांना जशी मागणी पाहिजे, म्हणजे हंसराज इथे तुला असे एक्सप्रेशन द्यायचे आहेत किंवा इकडे तू थोडासा कमी पडतोयस किंवा इकडे तुला असं करायचं आहे तसं करायचं आहे. सो सर जसं सांगत गेले तसंही करत गेलो. आणि जर आमच्याकडून जर काही एक वेगळं काही जर एखादी रिॲक्शन किंवा एखादा वेगळी लाईन जर आमच्याकडून आली तर त्यालाही रोहन सरांनी सपोर्ट केला किंवा त्यालाही म्हणजे त्यांची एक अनुमती होती. नमस्कार. हा माझा सेकंड मूव्ही आहे, एक होतं पाणी. या चित्रपटात मी अश्विनीची भूमिका साकारली आहे. चित्रपट हा ग्रामीण भागावर आधारित आहे. म्हणजे जी लहान मुलं असतात त्यांना आता पाणी भरण्यासाठी त्यांना शाळेत जाऊ शकत नाहीत. ती असे बरेच प्रॉब्लेम्स जे गावाकडे असतात ते दाखवण्यात आलेले आहेत. जिथे आम्ही शूटिंग करायला गेलो होतो अहमदनगरला, वांबोरीमध्ये, आम्ही स्वतः ती सत्य परिस्थिती अनुभवली आहे. म्हणजे अक्षरशः तिथे लोक पाण्यासाठी एकमेकांशी भांडतात, हे स्वतः आम्ही अनुभवलं आहे, बघितलं आहे. चित्रपट खरंच खूप छान चित्रपट आहे आणि हा सब्जेक्ट म्हणजे पाण्याचा अगदी ज्वलंत सब्जेक्ट हा. म्हणजे स्वातंत्र्य होऊन इतकी वर्ष झाली तरी अजून पाण्याचा प्रश्न कित्येक खेड्यापाड्यात अजूनही तसंच आहे, काय त्याच्यात बदल नाही. पण या चित्रपटाच्या द्वारे समाजाला एक प्रबोधन आहे. हे आशिष निरगुणकरनी खूप चांगली स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि रोहन सातगरे यांनी खूप चांगलं डिरेक्ट केलं, कारण त्यांनी या चित्रपटाची व्यवस्थित स्टडी केलेलं आहे आणि तो काही सीन आम्हाला सांगतो समजावून आणि आम्ही ते बघतो. आम्ही दोघांचं मिळून डिरेक्टर आणि संपूर्ण जे कलावंत जर एकरूप झाले याच्यामध्ये तर नक्कीच सीन तो चांगला होतो. आणि DOP आपले योगेश अंधारे, त्यांचंसुद्धा टेकिंग खूप छान आहे. हा चित्रपट मला एक वेगळं माझं कॅरेक्टर आहे, जे नेहमी मी विनोदी करतो, थोडंसं विलनिश पण करतो, पण माझा हा रोल हा वेगळा आहे अतिशय. म्हणजे माझी मुलगी आत्महत्या वगैरे करते, म्हणजे असं वगैरे बऱ्यापैकी एकदम असं ट्रॅजेडी सीन आहेत आणि मला हे करायला खूप बरं वाटलं. आणि मी म्हणजे मला या कॅरेक्टरसाठी आशिषने निवडलं हे खरं मला खूप माझं भाग्य समजतं. तेव्हा त्याच्यावर काही सामाजिक विषयावर भाष्य करणे भरपूर चित्रपट आले, पण ह्या चित्रपटातून नेमकं तुम्हाला काय सांगत पडतं, तुमची स्वतःची भावना काय आहे? माझी भावना अशी आहे की ह्या चित्रपटद्वारे आता जिथे पाणी मिळत नाही त्यांना पाण्याचं महत्त्व खूप कळतं. काही ठिकाणी आठवड्यातून एकदा पाणी येते, विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पण मुंबईसारख्या ठिकाणी जे पाण्याची बचत करत नाही लोक, नळ उघडे ठेवून वगैरे जे काय आंघोळी वाटेल तसं पाण्याचा दुरुपयोग करतात. तर हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनाही कळेल की आपण पाणी वाचवलं पाहिजे. आपण जर असा दुरुपयोग केलं तर जर साठवलं, आपण वाचवलं तर इतरांनासुद्धा त्याचा लाभ घेता येईल. म्हणजे असं मला वाटतं, म्हणजे समाजाला याच्यातून चांगलं बोध निर्माण होईल की पाण्याची बचत करते, पाणी असं उगाचच वाया घालवणार. यात मी जी भूमिका करतो ही तुमची भूमिका आहे. मी एक पत्रकार प्ले करतो ज्याचं नाव आहे आनंद दीक्षित. तो याच गावात त्याचा जन्म झाला आहे, इथेच त्याचं शिक्षण झालं आहे आणि जसं तो पत्रकार बनतो त्यानंतर जेव्हा तो गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायला लागतो, बातम्या एक देतो पेपरात, तर त्याला काही गोष्टी इथल्या खूप खटकतात, ज्यांनी त्याला जाणवतं की या गावात एक आपण असं म्हणू शकतो जसं लँड माफिया असतं तसं एक
वॉटर माफिया नावाचा असा एक प्रकार आपल्याकडे दुर्दैवाने चालतो, असं हे मलासुद्धा खरोखर माहिती नव्हतं. पण आमचे निर्माते आणि ह्यांनी जेव्हा शूटिंगच्या दरम्यान मला सांगितलं की या गावांमध्ये खरंच असं होतं की कॉर्पोरेशनकडनं टँकर्स येतात, पण टँकरचंच पाणी असतं, तेवढं पाणी अवेलेबलच नाही आहे. तर मध्ये एक काही लोकांची फळी आहे, मग ते कदाचित अधिकारी असतील किंवा गावातले काही ज्यांचं थोडं वर्चस्व गावात आहे, पाटील मंडळी वगैरे. जरा शांत राहा प्लीज. हां, गावात जी एक पाटील मंडळी असते किंवा असे जे काही लोक आहेत ते एक्सप्लॉईट करून हे पाणी मधल्यामध्ये गायब होतात टँकर्स आणि ते पाणी विकलं जातं. म्हणजे हे एक शॉकिंग गोष्ट आहे, पण असं होतं. तर अशा या एक विषयावरती हे थोडंसं त्याच्या अवतीभोवती फिरणारा हा विषय आहे. आणि मी एक पत्रकार म्हणून या पूर्ण गोष्टीला गावकऱ्यांच्या सोबत मिळून कसं एक्सपोज करतो अशी ती कथा पुढे सारते. त्याच्यासाठी काय प्रिपरेशन तुमच्याकडून? प्रिपरेशन काय, आता इतके वर्ष तुम्हाला सगळ्यांना ऑब्झर्व करतोच आहे मी पत्र, तर साधारणपणे पत्रकाराची भूमिका काय असेल हे थोडाफार कल्पना होती. विषय थोडासा गंभीर असल्यामुळे जरा त्या हिशोबाने फार सेन्सिटिव्ह राहून एक पत्रकार त्याच्याबरोबरच एक माणूस म्हणून जर्नलिझममध्ये करत नाही करणं, पत्रकार असे म्हणतात कुठली बाजू घेऊ नाही शकत, तर ते थोडंसं एक दुवा तो मेंटेन ठेवला आहे की जर्नलिझमचे रूल बघता किती प्रमाणात त्यांनी त्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह व्हावं. पण तो स्वतः त्या एक गावचा असल्यामुळे त्याला एक कुठेतरी ते इमोशनल टच आहे की तो इमोशनली इन्व्हॉल्ड आहे या पूर्ण प्रकारे. खरं आहे, कारण मी गेली 15 वर्ष विनोदी भूमिका करत होते आणि मला लोकांनी विनोदी नट म्हणूनच एक्सेप्ट केलं आहे. आणि हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. जेव्हा आशिष सरांनी मला सांगितलं की असं असं स्क्रिप्ट आहे, एक होतं पाणी आणि त्याच्यामध्ये तुझी ही भूमिका, तर मला याच्यामध्ये माझं एक छोटंसं कुटुंब आहे. म्हणजे माझी बायको आहे, मुलगी आहे, 2 मुली आहेत आणि पाण्याचा विषय. तर ह्या असा विषय करण्यासाठी एक चॅलेंज, म्हणजे त्या विनोदी नटाने त्याकडे कसं बघायचं. तर ते जेव्हा मी स्क्रिप्ट वाचलं तेव्हा म्हटलं अरे यार खूपच मस्त आहे की काहीतरी आपल्याला वेगळं करायला मिळणार आहे. आणि तुम्हाला खरं सांगतो, ह्या चित्रपटात मला संपूर्ण पॅकेज म्हणाला तरी चालेल की याच्यामध्ये मी विनोदी भूमिका तर केलीच आहे, पण एक जो गांभीर्याने जे करायचे जे रोल असतात म्हणजे सिरियस, तसं मी केलेलं आहे. मी त्याच्यामध्ये डान्स केलेला आहे, असं मला सगळंच करायला मिळालेलं आहे. आणि सांगावंसं असं वाटतं की एक होतं पाणी, हे खरंच काही वर्षांनी म्हणावं लागेल की काय, पाण्यासाठी कदाचित खून पडतील, दरोडे पडतील, इतकी परिस्थिती निर्माण होईल की काय, अशी सिच्युएशन ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्हाला एक किस्सा सांगतो. आम्ही जिथे शूटिंग करत होतो अहमदनगरमध्ये, तिथे खरोखर प्रचंड पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आणि माझा असा सीन होता, माझा आणि हंसराजचा, की टँकर येतात. टँकर पण कधीतरी 15 दिवसातून एकदा टँकर येणार आहे. त्यामुळे आम्ही दोघेजण टँकर आला, पाणी भरा. तर तिथले खरोखरचे जे गावातले लोक होते ते हंड्या गळशा घेऊन निघाले. त्यांना सांगावं लागलं की शूटिंग आहे. तर तिथे ती परिस्थिती आहे अजूनही. आणि हे जेव्हा आणि काही सीन जेव्हा आम्ही केले ना, तेव्हा आम्हाला खरोखरच स्वतःला आम्हाला रडायला येत होतं. हे सीन करताना ॲक्च्युली आम्हाला काही वेगळं करावं नाही लागलं, की जी परिस्थिती आहे ती फक्त एक ॲक्टर ह्या माध्यमातून मी ती मांडण्याची प्रयत्न केला. आणि खूप मजा करत, मस्ती करत आम्ही जो सिरियस मूड ठेवून शूटिंग करत होतो. खेळीमेळीचं वातावरण होतं. रोहन सरांनी उत्तम डिरेक्शन केलेलं आहे. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे ते माहिती होतं आणि तुम्ही एवढंच करा बस, ते पोचेल. आम्हाला काय वेगळं करायची काही गरज लागली नाही. त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिले त्या फॉलो केल्या. आशिष सरांनी, परत आमचे DOP आहेत अजय ना, हां योगेश सर, त्यांचं उत्तम टेकिंग आहे की. आणि आम्ही फिल्म करतो आहे अशी वाटलीच नाही. आमचंच काहीतरी सुरू आहे आणि त्याच्यातून काहीतरी नवीन आणि काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना नक्कीच. आणि ह्या फिल्मचा मी एक भाग आहे, ह्याचा मला खूप आनंद होतो. नमस्कार, मी विजय तिवारी, हा चित्रपटांचे निर्माता, न्यू टॅलेंट सर्च मूवी निर्मित एक होत पाणी हा सामाजिक विषयावर आहे. हे चित्रपट दिग्दर्शन रोहन सातगरे यांची केली आहे. सट निर्माता माझी मित्र प्रवीण डॉक्टर भुजबळ. एक होत पाणी ही जीवनाची सगळ्यांची महत्त्वाची गोष्टी आहे, त्या विषयावर निर्गडित सिनेमा आहे. तरी सर्वांची सिनेमा चित्रपट घरून जाऊन सट कुटुंब बघवा. कॅमेरामॅन योगेश अंधारे अँड तरलेखन आशिष निवडकर आहे. पाणी आठवा, पाणी जिवा,
आणि नक्की बघा एक होत पाणी. बेसिकली मी मूळचा नगर जिल्ह्यातला आहे आणि माझ्या गावात मी ज्या गावात राहतो त्या गावात टँकरने पाणी पुरवठा होतो आणि दर 2 दिवसांनी टँकर येतो. पण आम्ही जेव्हा विचार करतो तर 2 दिवसांनी ते कागदोपत्री टँकर येतं, पण ॲक्च्युअली ते टँकर 7-8 दिवसांनी आलं होतं. मग ते टँकरचं पाणी जातं कुठं हा सगळ्यात मोठा विषय मला त्यावेळेस सुचला. आणि मी एका सिनेमाच्या लोकेशनच्या रेकीच्या निमित्तानं कोल्हापूरला गेलो होतो. तर तिकडे पण मला तसाच एक अनुभव आला आणि मला ही गोष्ट सुचली की जर टँकरमध्ये राजकारण होत असेल, ॲक्च्युली जर दोन दिवसाआड जर टँकर येतं आहे पण त्याचा पाणी पुरवठा तो खऱ्या जनतेसमोर जातच नाही. ज्यांना खरी गरज असते पाण्याची त्यांना ते मिळतच नाही आहे. त्यामुळे मला या विषयावर काम करावं असं वाटलं, म्हणून मी चित्रपट लिहिला एक होतं पाणी. नक्कीच आमचा विचार आहे नाम फाउंडेशन आणि आमिर खान सरांसोबत पाणी फाउंडेशनसोबत आम्ही चर्चा करण्याचा विचार करत आहोत. अजूनही त्याच्याबद्दल म्हणजे विचार करून आम्ही त्याबद्दल निर्णय घेऊ. एक होता पाणीची स्क्रिप्ट जेव्हा मला ऐकवली आशिष सरांनी, त्यावेळेस मला असं वाटलं की एक वेगळ्या धाटणीचा पिक्चर आहे. पाण्याचा एक पाणी कमतरतेवर एक मेसेज आहे जो पूर्ण महाराष्ट्रात ज्याची आज उणीव भासते, ज्या एका विषयावर आज मोठे मोठे दिग्गज मूवीज काढतात, सिरियल्स काढतात. तर अशा विषयात असा एक वेगळ्या धाटणीचा विषय मला हाताळायला मिळतो आहे, याचा फार आनंद होता. स्क्रिप्ट वाचल्यानंतर जेव्हा आम्ही ऑन लोकेशन गेलो तेव्हा आम्हाला परिस्थिती खरंच कळली की काय भीषणता आहे पाण्याची. काही राज्यात जिथे पाणी टंचाई आहे, राज्यातील काही भागात. तर त्यामुळे जेव्हा आम्ही ते शूट करत गेलो त्यावेळेस आम्ही ते अनुभव पण गेलो. खरंच अशा प्रकारची पण परिस्थिती आहे महाराष्ट्रात आणि त्याच्यावर चित्रीकरण करायला मिळतं हे ॲक्च्युली मी माझं भाग्य समजतो. आणि माझं ॲज अन डेब्यूट फर्स्ट मूवी आहे, त्याच्यामुळे मी त्या विषयावर अजून जास्त अभ्यास करून त्याचं चित्रीकरण केलेलं आहे. संदीपजी, हाय सर, चित्रपटाचं कला दिशेतून तुम्ही केलं, किती चॅलेंजिंग होतं? सबसे पहली बात तो थैंक यू सो मच मिस्टर आशीष जी, कारण कि अच्छा तरीके से इसने कहानी लिखा और हमारा जो महाराष्ट्र में जो प्रॉब्लम था पानी का उसी सिलसिले में ये किया और हमारी लोकेशन भी बहुत अच्छा. एंड थैंक्स मिस्टर जोगेश सर एंड रोहन भाई, इन्होंने मेरे को मौका दिया. मेरा भी पहला फिल्म एज ए मराठी, तो मुझे तो बहुत ही अच्छा लगा काम करके, क्योंकि आज समझ में क्या हो रहा है पानी के बारे में, तो वो चीज़ एक उठा के दिखाने वाला समझ पे है. तो आई थिंक बहुत अच्छा लगा मुझे. आई एम हैप्पी, बहुत अच्छा लगा मेरे को. थैंक. ॲक्च्युली माझी फर्स्ट मूवी असल्यामुळे एवढं प्रेशर होतं की दिग्गज कलाकारांसोबत कशा प्रकारे त्यांना हँडल करणं किंवा एखादी आपली गोष्ट आहे जी त्यांच्याकडून कशी करवून घेणं. तर सिरियल्स केल्यामुळे मला थोडाफार अनुभव होता, पण सिरियल्सचं हे पूर्ण क्षेत्र वेगळं असतं, ते जग वेगळं असतं आणि मूवीजचं जग हे वेगळं असतं. पण ॲज अन कॅमेरामन ऑपरेटिंगचं मला माहिती होतं की मला काय करायचं आहे किंवा मला काय हवं आहे आणि मला कसं त्यांच्याकडून करवून घ्यायचं आहे. तर असं मला शूटवर गेल्यानंतर मला जेव्हा मी ऑब्झर्व केलं त्यांचं, मग तेव्हा मला कळलं की इथे सिरियलचं पॅटर्न चालणार नाही, तर त्याला ते थोडंसं अजून जास्त प्रोफेशनली जाऊन त्यांच्याशी हसत खेळत सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. पण हॅट्स ऑफ की जे कलाकार आहेत त्यांनी पण फार सपोर्ट केलं आणि ते पण फार सपोर्टिव्ह होते. त्याच्यामुळे तेवढं हे झालं नाही, म्हणजे कशमकश झालं नाही की बाबा आता यांना कसं सांगू किंवा हे आता कसं करतील. तर ते एक होतं की ते फार फ्रँकली आहेत. त्यांना सांगितलं सर आपण हे असं करूया, हे आपण असं करूया, म्हणजे माझे टेक्निकली ह्या प्रॉब्लेम्स आहेत, तर ते लगेच ॲग्री व्हायचे, हां ठीक आहे चालेल सर आपण असं करूया. त्याच्यामुळे एवढा काही मोठा इश्यू नाही झाला, हे सहजसाध्य होत गेलं. ॲक्च्युली ही फिल्मच ही खूप वेगळी आहे, एक होतं पाणी ही, आणि आशिष सरांनी ती लिहिलेली आहे आणि एक वेगळा सब्जेक्ट घेऊन आम्ही आलेलो आहोत. आणि त्याच्यात एक फार वेगळी भूमिका आहे की एक सासू जी आपल्या सुनेला मुली होतात म्हणून त्रागा करत असते, एकीकडे इथे पाणी नाही म्हणून त्रागा होत असतो, असं एकंदरीत कॅरेक्टर आहे. ती बाई स्ट्रॉंग दाखवलेली आहे आणि एक छान आणि वेगळं कॅरेक्टर आहे. थोडी नगरची भाषा बोललेली आहे मी, वेगळी काहीतरी, त्यामुळे ही भूमिका मला फार आवडलेली आहे.
आणि आता प्रेक्षकांना आवडेल अशी माझी आशा आहे आणि आमचे हे जे तुम्ही जे मित्र आहात ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल आम्हाला. यामध्ये माझा रोल असा आहे, जे गावचे पाटील आहेत सरपंच जे आनंद जोग आहेत त्यांच्या सहाय्यकचा रोल आहे माझा. म्हणजे सांगण्यात आलं तर चहापेक्षा किटली गरम, म्हणजे लोकांवर जे कमी अत्याचार करतात त्याच्यापेक्षा जास्त अत्याचार मी करतो. पाणी असूनही त्यांना द्यायचं नाही. आणि खूप चांगला सब्जेक्ट आहे, चांगला विषय आहे. आमचे लेखक आणि गीतकार आशिष निमगुणकर यांनी लिहिलेलं आहे. आणि जल आहे तो कल आहे, पाण्यावरचा विषय आहे आणि प्रत्येकाने पाण्याबाबतीत विचार करावा, पाणी जपून वापरावं आणि हा चित्रपट प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन बघावा ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. तुमच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल? माझी भूमिका ह्या चित्रपटातली खरं तर आजवर मी ज्या काही भूमिका साकारल्या आहे त्याच्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे आणि त्याच्यासाठी मी आशिष सरांना आणि रोहन सरांना खरं तर खूप थँकफुल आहे की त्यांनी मला ही भूमिका ऑफर केली. ॲक्च्युली एक असा माणूस जो की सरपंचाच्या बाजूने पूर्ण आहे आणि त्याच्या सांगण्यानुसार गावावर अत्याचार करतो. म्हणजे त्याला दिसतं डोळ्याने की अरे लोकांना पाणी नाही मिळत आहे, पाण्या वाचून मुलं आजारी पडत आहेत किंवा दूषित पाणी वापरून किती रोगराई पसरते आहे, हे सगळं कळत असताना तरी तो डोळेझाकपणा करतो. त्याची बायको सतत त्याला सांगत असते की हे चुकीचं आहे, हे असं तू करू नको, ही वेळ आपल्यावर येऊ शकते, पण तो पूर्णपणे निग्लेक्ट करतो. आणि एक वेळ अशी येते की खरंच तीच जी गोष्ट बाहेर घडते ती त्याच्या घरात घडते आणि मग तेव्हा त्याला जाण होते की नाही हे खरं चुकीचं आहे. जर मी सरपंचाच्या एवढ्या जवळचं आहे आणि माझ्या घरात असं होतं आहे तर इतर लोकांवर किती अत्याचार झाला असेल. आणि बायकोच्या विचाराने मग तो घेण्याचं ठरवतो आणि मग त्या सरपंचाला तो अपोजिट करायचा प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्या गोष्टीत आणि मग त्याला बायकॉट केलं जातं. त्याला बायकॉट केल्यानंतर सगळी जी जमेची बाजू असते ती तिच्या बाजूने काही नसतेच. गावकरी जरी म्हटलं तरी पण मग काय करणार, मग तीच पुढाकार घेते गावातल्या डॉक्टरांच्या मदतीने. डॉक्टरांची भूमिका ही आमच्या लेखकांनीच केली आहे. त्यांच्या मदतीने ती पुढाकार घेते आणि मग त्याचं जे खरं रूप असतं ते लोकांसमोर आणते, सगळ्यांची युनिटी करून आणि मग एक न्याय देण्याचा प्रयत्न करते. खरं तर सिनेमा हा एवढा छान आहे, एवढा छानपणे लिहिलेला आहे की प्रत्येकाने जाऊन थिएटरमध्ये बघितलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे की पाणी आपण खूप सहजपणे असं अर्धं पाणी पितो, अर्धं फेकून देतो, त्याचं आपल्याला काही गांभीर्यच नाही आहे. पण तेच जर आपण बघितलं सिनेमात तुम्हाला कळेल की त्या अर्धा ग्लास पाण्यासाठी लोक किती वनवन फिरत आहेत, काय परिस्थिती येते. ते अर्धा ग्लास पाणी मिळत नाही आहे म्हणून कोणाचा तरी जीव जातो आहे, ते अर्धा ग्लास पाणी मिळत नाही आहे म्हणून गुरं मरत आहेत, ते अर्धा ग्लास पाणी मिळत नाही आहे म्हणून झाडं उभी जळत आहेत. हे सगळं कुठेतरी थांबायला हवं. ते कधी थांबेल, जेव्हा आपण थेंबे थेंबे पाणी वाचवू तेव्हाच ते थांबणार आहे, त्याशिवाय नाही थांबणार. खरं तर जिथे पाण्याचा संच होतो ते सगळं खेडेगावातून. आता आपण मुंबईत राहतो, पुण्यात राहतो, मोठ्या मोठ्या सिटीत राहतो, पण आपल्याला धरणाची सोय नाही आहे. धरणं जी आहेत ती गावाच्या बाजूला आहे, तिकडून इकडे पाण्याचा सप्लाय होत असतो. म्हणजे आपल्याला हे कळायला हवं की त्यांच्या वाटणीचं पाणी, त्यांनी साठवलेलं पाणी आपण यूज करतोय आणि ते अवास्तवपणे यूज करतोय आणि त्यामुळे त्यांच्यावर आज जो काही दुष्काळाची परिस्थिती आहे ती कदाचित आपल्यामुळेही असू शकते. तर म्हणून सगळ्यांना आमच्या टीमच्या वतीने खरं तर लेखकांनी हाच विषय कन्व्हे करायचा प्रयत्न केला आहे. आशिष सरांच्या वतीने, आमचे डायरेक्टर सर रोहन सदगरे सर त्यांच्या वतीने आणि आमच्या पूर्ण एक होतं पाणीच्या टीमच्या वतीने मी सगळ्यांना असे सांगेन की आम्ही कळकळीने प्रयत्न करतोय ह्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा की तुम्ही पाणी वाचवा. पाणी वाचवाल तर पुढे आयुष्य सुरळीत असेल. जसं रणजित सर म्हणाले, जल है तो कल है आणि त्या आपल्या उद्यासाठी आजपासूनच पाणी वाचवा. धन्यवाद.